तामिळनाडूमध्ये थलापती विजयनं ऐतिहासिक असा विजय मिळवला। मात्र सत्ता स्थापनेसाठी म्हणून थलापतीला आणखीन 10 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे। त्यामुळे काँग्रेस टीव्हीकेला पाठिंबा देणार का? काँग्रेस टीव्हीके पुढे कोणती अट घालणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। थलपतीला कुणाचा पाठिंबा? एआयएडीएमकेचे 30 आमदार फुटणार। काँग्रेसची अट गेम चेंजर ठरणार। दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांच्या ऐतिहासिक विजयानं तामिळनाडूची राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत। मात्र 108 जागा मिळवत तामिळनाडूत सर्वात मोठा पक्ष झालेल्या टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अद्याप 10 आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे। अशातच एआयएडीएमकेच्या आमदारांनी थलपती विजय यांना पाठिंबा देण्यासाठी दंड थोपटलेत। एआयएडीएमकेच्या 47 पैकी 30 आमदार फुटणार असल्याची चर्चा तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। टीव्हीकेला पाठिंबा न दिल्यास स्वतःहून पक्षातून बाहेर पडू असा थेट इशारा एआयएडीएमकेच्या आमदारांनी पक्षाचे प्रमुख पलानीस्वामी यांना दिलाय। तर दुसरीकडे तामिळनाडूत टीव्हीकेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं सकारात्मक भूमिका घेतली आहे। मात्र भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना आघाडीत न घेण्याची अट काँग्रेसनं विजय यांच्या पुढे ठेवली आहे। The president of TVK, Thiru Vijay, has requested the INC for support to form a government in Tamil Nadu. INC is clear that the mandate in Tamil Nadu is for a secular government. The INC is determined not to have the BJP and the proxies run the government of Tamil Nadu in any manner. दुसरीकडे टीव्हीकेनं सीपीआयला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे। त्यामुळे थलपतींपुढे सत्ता स्थापनेसाठी कोणते मार्ग आहेत पाहूया। काँग्रेस सारखेच डीएमके सोबत लढणारे डावे आणि दलितांचा पक्ष म्हणून परिचित असलेला व्हीसीके हे थलपतींना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकतात, ज्यामुळे 11 आमदारांच्या मदतीनं टीव्हीके 118चं बहुमत सहज गाठू शकेल। तर सत्तेचं समीकरण दुसरं असं असेल तर दुसरीकडे एआयएडीएमकेच्या 47 पैकी 30 आमदारांनी स्वतःहून टीव्हीकेला पाठिंबा दिला तर विजय सत्तेत बसू शकतात। मात्र निवडणुकीपूर्व भाजप आणि एआयएडीएमकेची युती असल्यामुळं आणि टीव्हीकेला भाजप सत्तेत नको असल्यामुळं टीव्हीके आणि एआयएडीएमके आघाडी होणं कठीण दिसतंय। त्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विजय हे विराजमान होणार हे जवळपास निश्चित असलं तरी तामिळनाडू काँग्रेस कमिटीच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे टीव्हीके विचारसरणीशी तडजोड न करता काँग्रेसशी आघाडी करणार की एआयएडीएमकेचे आमदार गळाला लावून सत्ता स्थापनेचा मार्ग निवडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।